परभणी, नांदेड, हिंगोलीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे आणि यामुळेच अनेक पिकं जे आहेत ते अजूनही नदीकाठची पिकं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये आहेत। काही ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत। काही ठिकाणी जे पिकं आहेत आता हे पिकं वाचवायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे। आपल्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ आहेत। सर आपल्यासोबत, सर कशा प्रकारे आता पिकांना जे काही पिकं राहिलेले आहेत ते कसे वाचवायचे शेतकऱ्यांनी? सर्वप्रथम तर शेतकरी बंधूंनी काळजी घेणं फार गरजेचे की अतिरिक्त पाणी जे त्यांच्या शेतामध्ये जमा झालेलं आहे त्याचा लवकरात लवकर निचरा करणं फार गरजेचं आहे। आणि जेव्हा आपली जमीन वापशावर येईल त्यानंतर आपल्याला कापूस जे आपलं महत्त्वाचं एक पीक आहे त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की अचानक पूर्वी आपल्याला मोठ्या प्रमाणात तापमान होतं आणि नंतर पाऊस पडला। तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आकस्मिक मर कापसामध्ये आढळून येत आहे। आम्हाला सुद्धा रिपोर्टिंग बऱ्याच शेतकऱ्याची येत आहे। तर या कापसामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। याच्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम पांढरा पोटॅश म्हणजे 0050 अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड या तिन्हीचं मिश्रण आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये तयार करायचं आहे। आणि त्या 10 लिटर पाण्यामध्ये जे मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं 100 ते 150 ml जे मिश्रण आहे ते प्रत्येक कापसाच्या झाडाच्या भोवताला टाकायचं आहे आणि त्या कापसाला आपल्याला माती लावायची आहे, जेणेकरून आपल्याला हे मरापासून आपल्याला प्रतिबंध करता येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुरीमध्ये सुद्धा मर लागण्याची फार शक्यता आहे। त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पाण्याचा निचरा आपल्याला करणं फार गरजेचं आहे। आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची सुद्धा आपल्याला आळवणी करायची आहे, म्हणजे ड्रेंचिंग करायची आहे, त्याला प्रत्येक झाडाला करायची आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये काही आपल्याला मरासारखा रोग येणार नाही। परत आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा आपल्याला करणे फार गरजेचं आहे। याच्यामध्ये कापसामध्ये असेल, तुरीमध्ये असेल किंवा सोयाबीनमध्ये सुद्धा असेल। याच्यामध्ये आपल्याला टिबिकोनाझोल प्लस सल्फरचं जे संयुक्त बुरशीनाशक आहे याची आपण 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी आपण करणं फार गरजेचं आहे। त्याच्यामध्ये चांगलं स्टिकर सुद्धा मिसळणं फार गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण बुरशीनाशक हे झाल्याच्या नंतर बुरशीनाशकाची सुद्धा आपल्याला प्रतिबंधक म्हणजे कोणत्याही प्रकारचं बुरशी याच्यावर लागू नये हे सुद्धा फार करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर निश्चितच आपल्याला या संकटातून आपल्याला थोडंफार प्रमाणात तरी बाहेर निघता येईल। नदीकाठच्या पिकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी आहे, ते पाणी निचरत आहे, तर त्या पिकांसाठी काय करायला पाहिजे? कारण पाणी ओसरल्यानंतर हे पिकं टिकू शकतात का? कारण सोयाबीनला शेंगा आलेल्या आहेत, कापसाचे मोठे बोंड आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये हे पिकं टिकू शकतात का? काही प्रमाणात जर जास्त समजा जर दिवस जर जास्त पाणी साचून राहिलं तर त्याच्यामध्ये मरण्याची शक्यता आहे। परंतु 1-2 दिवसामध्ये जर पाण्याचा निचरा झाला तर त्याच्यामधून रिकवर होऊ शकतात काही पिकं। त्याच्यामध्ये विशेषतः सोयाबीन सारखं जे महत्त्वाचं जे पीक आहे आपल्याकडं, याच्यामध्ये जे आपल्या विद्यापीठाच्या ज्या व्हरायटी आहेत जसं MAU 612 सारखं जे व्हरायटी आहे तर ही सुद्धा चांगली तग धरू शकते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा। फक्त एकच आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की आता सांगितल्याप्रमाणे जे बुरशीनाशक जे आहे त्याची आपण फवारणी केली तर निश्चित याच्यामधून सुद्धा आपल्याला याच्यावर मात करता येईल। परंतु शेवटी निसर्ग आहे, त्याच्या पुढे आपण जर आणखीन कंटिन्यू जर पाऊस लागून राहिला तर त्याची परिस्थितीचं पुढे काही कोणी सांगू शकत नाही। कंटिन्यू जर राहिला तर मरण्याची शक्यता आहे। परंतु जर आता थोडासा पावसानं जर दीर्घ दिला आपल्याला वेळ जर नाही पडला तर याच्यातून निश्चितच आपण उभारू शकतो। निश्चितच शेतकऱ्यांनी हताश न होता ज्या प्रकारे तज्ज्ञांनी सुचवलेल्या ज्या काही सूचना आहेत या जर पालन केल्या तर निश्चितच आपण या संकटातून उभारी घेऊ शकतो। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।